अगदी किरकोळ कारणावरूनही कोण कुणाची हत्या करेल याचा नेम नाही। जालन्यात ही अशाच पद्धतीनं मित्रानेच मित्राला संपवल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी जालना पोलिसांनी एकाला बेड्या देखील ठोकल्यात। पण असं काय कारण होतं की चालता बोलता मित्राच्याच डोक्यात कुऱ्हाड घातली? या हत्येमागचं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। जालन्यातल्या देऊळगाव वाडी परिसरातील भगीरथ टी हाऊस मागील मोकळ्या जागेत पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला। हा मृतदेह नरेश उर्फ बंटी रंजवे नावाच्या तरुणाचा असल्याचं समोर आलं। जामवाडी शिवारातील या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता ही हत्या मित्रानंच केल्याची माहिती पुढे आली। आरोपी संदीप राऊतने या घटनेमागची कहाणी सांगत पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली। आता ज्यामुळे हत्या झाली ते किरकोळ कारण काय होतं, कोणत्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादातून ही हत्या झाली ते समजून घेऊयात। मृत बंटी रंजवे आणि आरोपी संदीप राऊत दोघेही मित्र होते। बंटी आणि संदीप दोघेही कन्हैयानगरमध्ये राहणारे होते। दोघांच्या गप्पा सुरू असतानाच बंटी रंजवेनं संदीप राऊतला दारू पाजण्याची मागणी केली। संदीपने नकार दिल्यानंतरही बंटीनं हट्ट सोडला नाही। याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला। संदीपने दारू पाजण्यास नकार देताच बंटी रंजवेनं शिवीगाळ सुरू केली। यावरून दोघांमध्ये झटापट आणि हाणामारी झाली। आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या संदीप राऊतनं अखेर बंटी रंजवेवर वार केला। कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत खून केला। पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या। पण तपास सुरू केला तेव्हा घटनास्थळी काय आढळलं होतं, पोलीस काय म्हणाले होते तेही पहा। नरेश उर्फ बंटी रंजवे हा याचा मृतदेह आढळून आलेला आहे। त्याची ओळख पटलेली आहे आणि आता आम्ही घटनास्थळ करणे, पंचनामा कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। एका संशयिताला आपण ताब्यात घेतलेले विचारपूस करत आहोत आणि हा गुन्हा निश्चितच लवकरच डिटेक्ट होईल आणि आरोपी आपण यामध्ये अटक करू। आता प्राथमिक तपास सध्या सुरू आहे गुन्ह्याचा। घटना कधी घडली? घटना एकूणच माहिती घटनाक्रमाची घेतली असता घटना संध्याकाळी रात्री उशिराच्या दरम्यान घडलेली असावी असं वाटतं एकूणच। आणि सकाळी 9, 9:15 दरम्यान आम्हाला त्याची माहिती मिळालेली आहे। नाही, अजून आरोपी मिळाल्यानंतर पुढचा तपास झाल्यानंतरच बाकी निष्पन्न होतील गोष्टी। एका संशयिताला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे। जालन्यात रात्री उशिरा घडलेल्या या घटनेबद्दल सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र फिरवली। तेव्हा सुखदुःखाचे सोबती असणारे मित्रच वैरी झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे कोणत्याही गोष्टीवरून राग अनावर होत असेल तर असा टोकाचा निर्णय घेतल्यानं काय घडू शकतं याचा विचार प्रत्येकानंच करायला हवा। या व्हिडिओत इथेच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।